आदर्श कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी के 200 करोड़ रुपए के महाघोटाले के खिलाफ पीड़ित खाता धारकों और पूर्व सांसद इम्तियाज जलील का गुस्सा फूट पड़ा है। इंसाफ और अपने हक के पैसों की मांग को लेकर बुधवार को कलेक्टर ऑफिस के सामने ऐसा ऐतिहासिक और भव्य थालीनाद आंदोलन हुआ जिससे पूरा प्रशासनिक अमला दहल गया। हजारों पीड़ितों की थालियों की गूंज से जिला कलेक्टर दफ्तर गूंज उठा। इस आक्रोश को देखते हुए भारी पुलिस बंदोबस्त तैनात करना पड़ा और कलेक्ट्रेट के सामने का एक मुख्य रास्ता पूरे 5 घंटों के लिए बंद रखना पड़ा। आपको बता दें कि साल 2022 में हुए इस 200 करोड़ के आदर्श घोटाले ने हजारों परिवारों को सड़क पर लाकर खड़ा कर दिया है। अपनी गाड़ी, कमाई और जिंदगी भर की बचत खो देने के बाद पिछले 3 सालों से ये मासूम लोग इंसाफ की गुहार लगा रहे हैं। इम्तियाज जलील ने गरजते हुए कहा कि पैसे वापस मिलने की उम्मीद में अब तक 75 खाता धारकों की मौत हो चुकी है, जो कि स्वाभाविक मौत नहीं बल्कि सिस्टम द्वारा की गई हत्या है। देखिए मीडिया से बात करते हुए क्या कहा पूर्व सांसद इम्तियाज जलील ने। काय आहे की मागच्या 3 वर्षापासून आम्ही हे लढाई लढत आहे आदर्श ठेवीदारांच्या बाबतीत। मला या गोष्टीचा आनंद आहे की जे छोटे ठेवीदार होते त्यांना सगळ्यांना 50,000 रुपयेपर्यंत ज्यांचे पैसे होते ते सगळे पैसे त्यांना परत करण्यात आलेला आहे। पण जे 50,000 पेक्षा जास्त ठेवीदार आहेत ज्यांचे पैसे अडकलेले आहे त्यांची ही खूप मोठी संख्या आहे। मागच्या 2 वर्षामध्ये आमचे जे प्रयत्न सुरू आहेत, आम्हाला असं वाटतं की प्रशासन धीमी गतीने हे सगळं कारवाई करत आहे, म्हणून यांचा पैसा मिळत नाही आहे। म्हणून आज सरकारला जे आज झोपलेली आहे असं वाटत आहे, कारण हे सगळे लोक गोरगरीब आहे, त्यांचा पैसा लवकरात लवकर मिळावा या कारणाने आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस समोर आलेले आहे। सगळ्यांना थाली आणि चमचा घेऊन आणायला सांगितलं होतं। याचं कारण एक आहे की झोपलेली सरकारला आपल्याला उठवायचं आहे, झोपलेल्या प्रशासनाला आपल्याला उठवायचं आहे आणि हे गोरगरीब लोकांचा पैसा लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे। आम्हाला असं वाटतं की एक संयमाची ही एक मर्यादा असते की आम्ही किती महिने किती वर्ष याच्यासाठी लढणार आहे। मागच्या 2 वर्षामध्ये 75 ठेवीदार जे आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे असं सांगण्यात येतं। मला हे सांगायचे आहे त्यांचा मृत्यू झालेला नाही आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि हे हत्या करणारे हे सरकारमध्ये बसलेले जे नेते आहे, प्रशासन आहे, हे सगळ्यांच्या संयमताने हे सगळं झालेलं आहे। खऱ्या अर्थाने हे सगळे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर फौजदारीत गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि हत्येचा केस त्यांच्यावर रजिस्टर करायला पाहिजे, आम्हाला असं वाटतं।